मे महिन्यामध्ये अंगावर पित्ताच्या गांध्या उठणं हे लक्षण फार कॉमनली पाहायला मिळतं आणि अशा आजारांसाठी कोणते घरगुती उपाय असू शकतात याच्याविषयी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कल्पना देतोय. तर जिऱ्याचं पाणी, साधं आपल्या स्वयंपाकघरात जिरं असतं, पांढरं जिरं ज्याला म्हणतो, तर ते जिऱ्याच्या पाण्याने हमखास अशा गांध्या कमी होतात. तर ते जिरं साधारण 2 ते 3 चमचे घ्यावं, एक ग्लासभर पाण्यावर ते उकळावं आणि ते पाणी जे आहे ते घोट घोट जर पित राहिलं ना दिवसभर, तर मग अंगाची खास सुद्धा कमी होते आणि जे लालसर गांध्या असतात त्या सुद्धा कमी होतात. शिवाय अशा जिऱ्याच्या पाण्यामध्ये एखादा छोटासा रुमाल बुडवून जरी त्या गांध्या पुसून घेतल्यात ना, तरी तुम्हाला खूप चांगला फरक दिसून येतो. काळा मिरं स्वयंपाकघरात अवेलेबल असतं, ते साधारण एक पाव चमचा किंवा अर्धा चमचा काळ्या मिऱ्याची पूड घ्यावी आणि ती जर तुपाबरोबर चाटलीत ना, तरी अंगाची खास सुद्धा कमी होते. आणि जर वारंवार गांधे उठत असतील तर हटकून गुण येतो. उत्तम प्रतीचा ओवा घ्यावा, साधारण 1 चमचा ओवा घ्यायचा, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे गूळ घालावा, तशी गोळी बनवावी हातावर आणि ती ओवाने गुळाची जी गोळी असते ना, ती साधारण 2 ते 3 गोळ्या जरी दिवसातून खाल्ल्यात ना, तरी अंगावरच्या गांध्या कमी होतात. हिंग एक गुणकारी आहे बरं का पित्ताच्या गांध्यांमध्ये. तर उत्तम प्रतीचा हिंग घ्यावा, तो तुपामध्ये घोटावा आणि ते जे तूप आहे ना ते जरी अंगावर चोळलं तरी गांध्या कमी होतात, चकंदळे कमी होतात. पुदिना एक प्रभावी औषध आहे पित्ताच्या गांध्यांसाठी. साधारण 10 ते 15 ग्रॅम, आता पुदिना अवेलेबल असतो बाजारामध्ये, 10 ते 15 ग्रॅम पुदिना घ्यायचा, त्याच्यामध्ये साधारण 20 ग्रॅम गूळ घालायचा आणि 250 ml पाणी घालायचं आणि हे सगळं मिश्रण उकळत ठेवायचं. साधारण 5-10 मिनिटांना उकळी फुटल्यानंतर मग ते जे मिश्रण आहे ते जर दिवसभर तुम्ही थोडं पित राहिलात ना, तरी गांध्यामध्ये खूप चांगला गुण दिसून येतो. हळद प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असते, फक्त ती उत्तम प्रतीची असावी आणि ती हळद साधारण अर्धा चमचा घ्यावी. ते पिठी साखरेसोबत मधासोबत जर तुम्ही चाटलात ना 2 ते 3 दिवसातून, तरी गांध्यांमध्ये खूप चांगला फरक पडतो. शिवाय या गव्हाच्या पिठासोबत हळद, तूप आणि साखर वापरून एक लापशी बनवली जाते आणि ती जरी लापशी सकाळी उपाशीपोटी खावी, त्याच्यावर 1 ग्लासभर दूध प्यावं, हटकून गुण येतो. काही केल्या बऱ्याच जणांच्या गांध्या कमी होत नाहीत. अशा वेळेला नागकेशर एक रामबाण तोडगा आहे अशा आजारांसाठी. फक्त तो नागकेशर उत्तम प्रतीचा असावा. कोणत्याही काष्टौषधीच्या दुकानात तुम्हाला मिळतो. साधारण 5 ते 6 ग्रॅम नागकेशर घ्या, त्याच्यामध्ये पुरेसा मध घाला, ते चाटण तयार करा आणि ते चाटण जर दिवसभर थोडं चाटत राहिलात ना, तरी गांध्या कमी होतात. साधारण 20 ते 25 कडुलिंबाची पानं अवेलेबल असतात सगळीकडे. ती जर 20 ते 25 पानं उपाशीपोटी चावून खाल्लीत तरी गांध्या कमी होतात. त्या कडुलिंबाचं तेल सुद्धा तेवढंच प्रभावी असतं. त्या कडुलिंबाचं तेल जिथं गांध्या उठलेत ना तिथे हळूवार सोडावं, खास सुद्धा कमी होते आणि गांध्या सुद्धा कमी होतात. अशा पद्धतीने कांद्याचा रस आहे गांध्यांसाठी वापरला जातो. आमसुलाचं पाणी आहे, इव्हन खायचा सोडा असतो घरामध्ये, त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा पाणी, त्याच्यामध्ये एखादा रुमाल बुडवून जरी तुम्ही अंगावरच्या गांध्या पुसून घेतल्यात ना, तरी गांध्या कमी होतात. तर अशी बरीचशी औषधं आहेत घरगुती स्वरूपात. पण लक्षात ठेवा, तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली औषधं घेणं कधी शहाणपणाच असतं आणि त्याच्यासोबत जर तुमच्या गांध्या कमी होत नसतील तर मग त्याच्यासाठी आयडियल ऑप्शन पंचकर्म चिकित्सा. उलटी वाटेपर्यंत कप बाहेर काढात, त्याच्यानंतर व्यवस्थित व्हेरिएशन घ्यात, काही औषधं घ्या तुमच्या नाडीनुसार जवळच्या तज्ज्ञांना भेटून, पथ्यापथ्य वाढत म्हणजे नक्कीच या गांध्या कायमच्या कमी होतात.